माजी मुख्यमंत्री शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेवरून त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं गेलंय। त्यांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप केला गेलेला आहे आणि त्या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आलेली आहे। कोर्टात सामनाच्या 44 कोटी उत्पन्नावरती आक्षेप घेण्यात आलाय। ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे गौरी भिडे यांनी कोर्टात दाखल केलेली ही याचिका अतिशय महत्त्वाची आहे आणि या याचिकेमुळे सामनाच्या त्या 44 कोटींच्या उत्पन्नावरती जो आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे त्याच्या चौकशीला परवानगी मिळाली तर ठाकरेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या एकूण संपत्तीच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय। त्यांच्याकडे जे स्रोत संपत्तीचे आहेत, माहित असलेले स्रोत ते आणि त्याच्या बदल्यात त्यांनी मिळवलेली संपत्ती याचं गणित जुळत नाहीये असं म्हणत त्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। कोर्ट यावर काय निर्णय देतं महत्त्वाचं असेल, पण राजकीय वर्तुळात मात्र आत्तापासूनच त्याची जोरदार चर्चा आहे। उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या। बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी हायकोर्टात याचिका। याचिकेवर नोव्हेंबरमध्ये सुनावणी। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। दादरमधल्या राहणाऱ्या गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेवर नोव्हेंबरमध्ये सुनावणीची शक्यता आहे। ठाकरेंचं उत्पन्न आणि त्यांची संपत्ती याचा ताळमेळ लागत नसल्यानं या प्रकरणाची सीबीआय अथवा ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील या याचिकेमधून करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? जवळपास 125 कोटींची संपत्ती। शेअर्स मध्ये 22 कोटींची गुंतवणूक। उत्पन्नाचा स्रोत शेअर्स मधून येणारा डिव्हिडंड। मातोश्री आणि मातोश्री समोरील 2 घरं। कर्जत मध्ये एक फार्म हाऊस। कोण आहेत गौरी भिडे? गौरी भिडे या प्रकाशक आहेत। त्यांच्या आजोबांचं राजमुद्रा नावाचं प्रकाशन आहे। भिडे यांनी आरोप केलाय की सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा होणे अशक्य आहे। आपलाही हाच व्यवसाय असून दोघांच्या उत्पन्नात हा फरक कसा, असं देखील त्यांनी म्हटलं आहे। माझी मागणी एवढीच आहे की जे डॉट्स मी शोधून काढलेले आहेत, जे डिस्क्रिपन्सीज पैशांमध्ये बॅलन्स शीटमध्ये मी शोधून काढलेले आहेत, त्या कोर्टाने बघाव्यात आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावी। तर आदित्य ठाकरेंनी या याचिकेवर कर नाही त्याला डर काय या उक्तीप्रमाणे करारा जबाब दिलाय। पीआईएल आपके फैमिली और आपके खिलाफ जो है बॉम्बे हाई कोर्ट में दर्ज हुई है, जहां पे कहा जा रहा है कि आपके पास जो आपके और आपकी फैमिली की जो संपत्ति है उसके ऊपर सवाल हमारी संपत्ति देखने कोई भी दसरा मेळावा आता तो देखते कि जो लोगों का प्यार है वही संपत्ति हमारी। जे काही सत्य आहे ते योग्य त्या चौकशीअंती स्पष्ट होईल। मात्र तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेंविरोधात या जनहित याचिकेबाबत चर्चा होणार तेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खरं तर ठाकरेंच्या संपत्तीच्या बद्दलच्या वावड्या या सातत्यानं उडत असतात, पण पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची संपत्ती बाहेर आली आणि सर्वसामान्यांना सुद्धा कळलं त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे। आपण जाणून घेऊयात उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती आहे जी त्यांनी दाखवलेली आहे। जवळपास 125 कोटींची संपत्ती त्यांच्याकडे, 125 कोटींची। शेअर्स मध्ये 22 कोटींची गुंतवणूक आहे। 1,61,00,000 रुपयांची त्यांची एफडी आहे। रश्मी ठाकरे यांची संपत्ती किती आहे तर उत्पन्नाचा स्रोत शेअर्स मधून येणारा डिव्हिडंड हे उद्धव ठाकरेंच्या संदर्भातली माहिती आहे। मातोश्री आणि इतर बंगले जे आहेत ते त्यांच्या नावावर आहेत। बाजारभावानुसार घरांची किंमत 52 कोटी इतकी आहे। 23 लाखांची ज्वेलरी त्यांच्याकडे आहे।
NSS मधील गुंतवणूक ही 3 लाख रुपये इतकी आहे. 3 एकर जमीन आहे भिलवले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड इथं. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 5 कोटी रुपये आहे. त्यांची मुरशेट, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर इथं सुद्धा जमीन आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 14 कोटी रुपये आहे. बँकेचं कर्ज 4 कोटींचं आहे. उद्धव ठाकरेंची ही संपत्ती आपण जाणून घेतोय ग्राफिकच्या माध्यमातून. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची संपत्ती किती आहे तर 35 लाख रुपयांची FD आहे. शेअर्स बॉन्ड मधील गुंतवणूक ही जवळपास 34 कोटींची आहे. NSS मधली गुंतवणूक 3 लाखांची आहे. ज्वेलरी 1 कोटी 35 लाखांची आहे. भिलवले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड इथं त्यांची जमीन आहे. वैजनाथ, तालुका कर्जे, जिल्हा रायगड इथं सुद्धा त्यांची जमीन आहे. हुमगाव, तालुका खालापूर, जिल्हा रायगड इथेही त्यांची जमीन आहे. कोरलाई, तालुका मुरुड, जिल्हा रायगड, जी वादग्रस्त जमीन त्यांची प्लॉटिंग वगैरे होते ती जमीन सुद्धा त्यांच्याकडे आहे. जमिनीची एकूण किंमत ही 6 कोटी रुपये इतकी आहे. घराची बाजारभावानुसार किंमत 30 कोटी इतकी आहे. बँकेचं कर्ज हे 11 कोटींचं आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, 10 कोटींची FD आहे आदित्य ठाकरेंची. शेअर्स बॉन्ड मधली गुंतवणूक 20 लाखांची आहे. 65 लाख रुपयांची ज्वेलरी त्यांच्याकडे आहे. बिलावले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड इथं त्यांची जमीन आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 77 लाख इतकी आहे. व्यावसायिक इमारत श्रीजी आर्केड, ठाकुर्ली, कल्याण इथं आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत 4 कोटी इतकी आहे. NSS मधली गुंतवणूक ही 3 लाखांची आहे. तर तिघांची ही कोट्यवधींची जी संपत्ती आहे ती संपत्ती त्याची चौकशी करावी अशी मागणी आता करण्यात आलेली याचिका दाखल करण्यात आली आहे. बघूया न्यायालयाचा त्या संदर्भातला काय निर्णय देतं. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचं कारण म्हणजे भास्कर जाधवांनी केंद्रीय मंत्री भाजपचे नेते नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ तसंच चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या तक्रारीनंतर ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधवांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जनमानसात बदनामी करणं, चिथावणी देणं, 2 राजकीय पक्षांमध्ये हिंसेची स्थिती निर्माण करणं या कारणांखाली हा गुन्हा दाखल झालाय. भास्कर जाधवांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यामुळे भास्कर जाधवांवर अटकेची टांगती तलवार आहे. तुमची विधिमंडळातली एकंदरीत अभ्यासपूर्ण भाषणं, याचा विचार केला, तुम्हाला लाभलेलं वक्तृत्व आणि तुम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मिळत असलेला मानसन्मान, याचा विचार करता ह्या नालायक राणींच्या तोंडी तुम्ही आता लागू नका. आजपासून यांना काही बडबडायचं ते बडबडू दे. कारण शेवटी शेवटी हे घाणच ओकणार. त्यांना तुम्ही काही घाला तरी ते घाणच ओकणार. आणि म्हणून त्या सर्वांना मी आज शब्द दिलाय की यापुढं नारायण राणे आणि त्याची 2 कार्टी हा विषय माझ्याकरता संपला. कोकणात राणे विरुद्ध ठाकरे यांच्यातला हा संघर्ष नवा नाहीये. पण या संघर्षात आता राड्याचं स्वरूप येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण राणेंच्यावर अतिशय शिवराळ भाषेत टीका केल्याच्या नंतर त्याचे तीव्र पडसाद सुद्धा उमटले आणि भास्कर जाधव यांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. आणि त्यामुळे कोकणातलं राजकीय वातावरण जे 10 वर्षापूर्वी होतं ते पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. हे धुमशान कोकणासाठी चांगलं नाहीये. आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला,
चिपळूणमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक, जाधव समर्थकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, नारायण राणेंवर केलेल्या टीकेचे पडसाद, तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले खरं शिक्षकाचा मुलगा आहे त्या कचऱ्यातून उचललाय त्याला इथले चेरशी कार्ट उद्धव ठाकरेच्या बाप मंगळवारी सिंधुदुर्गमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धानं कोकणात ठाकरेंची शिवसेना आणि राणे कुटुंबियातला वाद उघड झालाय. या वाकयुद्धाची धग शांत होत नाही तोच मंगळवारी रात्री भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेकीची घटना घडली. चिपळूणमधील घरासमोर दगड, क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या सापडल्या. त्यानंतर भास्कर जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा राणेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांच्या धाडी, एसीबीच्या धाडी, पक्ष फोडून तुमचं समाधान झालं नाही आणि म्हणून तुम्ही विरोधी पक्षातली बोलणारी माणसं, प्रतिकार करणारी माणसं, संघर्ष करणारी माणसं मारून जर तुमचा पक्ष वाढणार असेल तर निश्चितपणे आम्हाला मारा, परंतु मी माघार घेणारा कार्यकर्ता नाही. जाधवांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सचिन कदम यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निलेश राणेंसह भाजप कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. ह्या सगळ्या षडयंत्रामध्ये पोलिसांचा सुद्धा सहभाग आहे, हस्तक्षेप आहे आणि हे सगळं संगमताने चाललेलं आहे. माझ्या वडिलांची सिक्युरिटी मुंबईतली यांनी काढून घेतलेली आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही अजून त्यांची काही हालचाल नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये जिल्हा पोलीस प्रशासन, तालुका पोलीस प्रशासन आणि गृह खातं या सर्वांची भूमिका कुठेतरी संशयास्पद आहे. दुसरीकडे राणे समर्थकही जाधवांच्या टीकेनं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भास्कर जाधव यांनी आता सिंधुदुर्गात पाऊल ठेवलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा कणकवलीचे भाजप अध्यक्ष आणि कट्टर राणे समर्थक संतोष कानडेंनी दिलाय. हा वाळू चोर इथं येऊन सिंधुदुर्गामध्ये आमच्या नेत्याला जर काही बोलत असेल तर ते राणेसाहेबांचा कार्यकर्ता खपवून घेणार नाही. राणेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही ज्या पक्षामध्ये आता आहोत तो पक्ष सुसंस्कृत लोकांचा पक्ष आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही विसरलो. भास्कर जाधव, तुम्ही पुन्हा सिंधुदुर्गात या, खारेपाटणच्या बॉर्डरवरती तुमचा करेक्ट कार्यक्रम होईल. तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले एकंदरीतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या शाब्दिक हल्ल्यानं कोकणात राणे समर्थक प्रचंड चिडल्याचं पाहायला मिळतंय. त्यात आता भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला झाल्यानं कोकणातला हा संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे. यात पुढे काय काय घडतं याकडे कोकणासह महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. गुहागरहून स्वप्नील घागसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. महागाईच्या या काळामध्ये गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य सरकारनं 100 रुपयामध्ये किराणा देण्याचा निर्णय घेतला. आनंदाचा शिधा या योजनेच्या माध्यमातून आता सरकारनं पुढाकार घेतल्यानंतर विरोधकांनी मात्र त्याच्यावरती टीका करायला सुरुवात केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. सरकारनं पिवळ्या रेशनिंग कार्ड धारकांना 100 रुपयात किराणा देण्याची घोषणा केली. या शिधा आता रेशनिंग दुकानापर्यंत पोहोचत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्या विरोधात बोंबाबोंब करायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी रेशनिंग दुकानावर जाऊन पाहणी केली. किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या आरोपांना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. आनंदाचा शिदा काहीच नाही. त्यामुळे इथे सगळा जो पट्टा आहे तो बराचसा मालवणी पण आहे. मग त्या मालवणी भाषेत दुकानदारालाच बडबडतायत. शिरा पडली तुझ्या तोंडावर, काय देणंच नाही आमका. त्यामुळे घोषणांचा पाऊस पडतोय पण नागरिकांना फायदा होत नाहीये. त्यामुळे नुसता घोषणांचा पाऊस नको, ऍक्च्युअली नागरिकांना खरंच दिलासा द्यायचा असेल. खरं म्हणजे ही थट्टा आहे, 100 रुपयाची पण थट्टा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी शिधा कसा कुणाला मिळत होता, वाझे कोणता शिधा गोळा करत होता हे महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे गोरगरिबांना जो शिधा मिळायचा आहे तो मिळायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे आणि जो सुरळीतप्रमाणे प्रत्येक घराघरात जायला हवा ते पुढच्या काय आजच रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय
त्याची व्यवस्था केली आहे. माजी मंत्री बच्चू कडू आणि भाजपचे आमदार समर्थक आमदार रवी राणा यांच्यामध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगलंय. काल अमरावतीत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांवर शिधा वाटपाच्या मुद्द्यावरून टीका केली. त्याला आज आमदार रवी राणांनी प्रत्युत्तर दिले. खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे कमी नाहीत असं नाव न घेता बच्चू कडूंनी टीका केली. या आरोपावर रवी राणांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू हे फ्रस्ट्रेशनमध्ये गेले असून त्यांनी महाविकास आघाडीला धोका दिल्याचं प्रत्युत्तर रवी राणांनी दिले. नेते मंडळानं दानाची प्रवृत्ती ठेवणं महत्वाचं आहे. नाहीतर खिसे कापणारे नंतर किराणा वाटणारे ठग अवलाद काही कमी आहे का? आम्ही पाहतो खिसे कापाचे, गोरगरिबाच्या हातात खिशात हात घालायचं, लोकशाहीचं पतन करायचं, राजकारणाची ऐशी तैशी धूळथाप करून टाकायची. मोठ्या प्रमाणात दुःखामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले, कारण अचानक त्यांचं मंत्रिपद जाणं आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेला महाविकास आघाडीला धोक्यानंतर गुवाहाटीमध्ये झालेला व्यवहार, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं ते पचवू शकले नाही आणि अचानक त्यांनी किराण्यावर रवी राणा वाटते. अरे बाबा, किराणा तुम्ही पण वाटा. मी गेल्या 15 वर्षापासून किराणा वाटतो. शिंदे फडणवीस सरकारनं राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं मदतीचा हात पुढे केलेला आहे. फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देताना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली आणि त्यानंतर आता दिवाळी आणि झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीनं पंचनामे करून मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आणि त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वीच सरकारने घेतलेला आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे झालेलं जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे, पिकांचं नुकसान आहे, त्याचे पंचनामे युद्ध पातळीवर तातडीने करावेत आणि त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिलेत. प्रशासनाने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर गणपती जोरात झाला, त्याचं राजकीयकरण झालं, त्यानंतर नवरात्रोत्सवाला त्याचा सुद्धा राजकीयकरण झालं आणि आता दिवाळी सुद्धा यातून सुटणार नाहीये. ठाण्यातल्या तलावपाळीत यंदा दिवाळीची पहाट शिंदे गटाची असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हायकोर्टानं दणका दिलाय. मंदार विचारे यांनी परवानगीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. मुंबईच्या जांभोरी मैदानावर आजपासून भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमाला सुरुवात होतीये. याआधी याच मैदानावर भाजपनं दहीहंडी कार्यक्रम घेतला, त्यामुळे मैदानाचं नुकसान झालं अशी टीका झाली. तर तिसरीकडे मनसेकडून शिवाजी पार्कात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या दीपोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.